आपण आज माळ रानावर आहोत. इथं ह्या डोंगरी भागात इकडं सगळ्या अशाच करवंदाच्या जाळ्या आपल्याला बघायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण रानमेवा खाणार आहोत. त्याला कुणी काळी महिना म्हणतं, कुणी करवंद म्हणतं. तर ही करवंद, ही माझ्या हातात तुम्हाला दिसतात, ही करवंद आणि ही करवंदाची जाळी. बघू आपण किती करवंद मिळते त्या जाळीला. तर मित्रांनो, हे आहे करवंदाचं झाड किंवा करवंदाचं झुडूप. याचं करवंदाच्या झुडपाची जाळी पण पाहायला मिळत असते. हे करवंदाचं झाड शक्यतो पडीक माळ रानावर बांधावरती डोंगराळ भागामध्येच आपल्याला दिसून येत असतं. याला इंग्रजीमध्ये करवंडा असं म्हणतात किंवा बेंगाल करंट असंही म्हटलं जातं. संस्कृतमध्ये कर्मगत आणि कर्मदा असंही म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये करौंदा असं म्हणतात. तर हे लहान असं शेंगदाण्याच्या आकाराचं फळ आणि त्याचे गुण जर पाहिले तर खूप आहेत. तर तुम्हाला सांगतो, या अशा लहान दिसणाऱ्या ह्या फळाला, हे कच्चं फळ आहे त्यामुळे ते हिरवं दिसतं आणि ज्यावेळेस ते पकतं त्यावेळेस ते थोडंसं विटकरी कलरचं दिसतं आणि पूर्णपणे पिकल्यानंतर ते जांभळं किंवा काळं अशा रंगाचं दिसत असतं. आपल्याला ही फळं दिसत आहेत, काही काळ्या रंगाची ती पिकलेली आहेत. आपण आज माळ रानावर आहोत. इथं ह्या डोंगरी भागात इकडं सगळ्या अशाच करवंदाच्या जाळ्या आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, या करवंदामध्ये विटॅमिन सी असल्यामुळं सर्दी आणि खोकला असेल तर तो कमी होतो आणि आपल्या शरीराची इम्युनिटी वाढत असते. ही खाल्ल्यानं पचनसंस्था सुद्धा सुधारते. भूक लागत नसली तर त्यानं भूक लागते आणि रक्तातील लोहाचं म्हणजे आयरनचं प्रमाणसुद्धा संतुलित ठेवण्याचं काम फळ आपल्याला करत असतं. आमचे अण्णा, 83 वर्षाचे अण्णा, हे सुद्धा मला या ठिकाणी ही करवंद गोळा करताना मदत करत आहेत. ही करवंद अशी अँटीऑक्सिडंट असल्यामुळं हृदयाला सुद्धा याचा फायदा होतो. हृदय मजबूत राहतं आणि शरीराला थंडावा मिळतो. हाडं मजबूत राहतात कारण यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं. कुणी याला काळी मैना म्हणतं. तर मित्रांनो, ही अशी कच्ची करवंद आपल्याला मी दाखवतो. ही कच्ची करवंद आहेत आणि ही कच्ची करवंद ज्यावेळेस पकतात त्यावेळेस मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसं विटकरी कलरची होतात आणि पिकल्यानंतर ती जांभळी किंवा काळ्या रंगाची होत असतात. तर मित्रांनो, ही डोंगराळ भागात आणि माळरानावर मिळणारी ही झुडपं आहेत. याची ओळख जर आपण कशी करायची म्हटलं तर ह्याची पानं अशी हिरवी गर्द असतात आणि ती लिंबुणीच्या पानासारखी दिसतात. आपण लिंबुणीची पानं पाहिली असती, लिंबुणीचं झाड पाहिलं असेल, अगदी सेम तशीच ही पानं याची दिसतात. आणि या झुडपाच्या फांदीला पानाबरोबरच टोकदार असे छोटे छोटे आपल्याला हे काटे दिसत आहेत, असे काटे असतात. तर मित्रांनो, त्यामुळं अशा वेळी आपण ज्यावेळेस ही करवंद खायला काढत असतो त्यावेळेस थोडा हात जपून घाला, कारण ही काटे आपल्याला टोचण्याचे चान्सेस जास्त असतात आणि काटे टोचल्यानंतर एखादी जखम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ही करवंद फळं अगोदर लहान हिरवी असतात आणि मग ती मोठी होतात. आपण ही ताजी करवंद मी खाऊन तुम्हाला दाखवतो. ज्यावेळेस आपण हे करवंद काळं झालेलं, निळं झालेलं असं जांभळं करवंद आपण काढतो त्यावेळेस हे पकलेलं असतं आणि ते तोडल्यानंतर त्यातून असा पांढरा चिक निघत असतो आणि ते खाल्ल्यानंतर त्याची भरपूर चव आपल्याला लागत असते. हे आंबट गोड असलेलं हे फळ आपल्यासाठी खूप फायदेशीर असल्यामुळं फक्त काढताना मात्र याचे काटे असल्यामुळं थोडं जपून काढा, म्हणजे आपल्याला जखम वगैरे होणार नाही. ही अशी काळी झालेली फळं मी काढतोय आणि ती काळी झालेली, जांभळी झालेली फळं खायला खूप चविष्ट लागतात, खूप चविष्ट लागतात. तुम्ही जर ही कधी खाल्ली असतील तर नक्की सांगा. आणि ही फळं रानमाळावरती जास्त सापडतात. तर मित्रांनो, मी सध्या बीड जिल्ह्यातल्या एका गावी आलो आहे. तर ही फळं आपल्याला या बीड जिल्ह्यातल्या डोंगराळ भागामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात आणि उन्हाळ्यात आल्यामुळं याची चव उन्हाच्या तडाख्यामुळं आणखी गोड लागत असते. आणि ही झाडं उन्हाळ्यात अशी हिरवी पालवी फुटलेली, त्याला नंतर फळं आलेली असतात, त्यामुळं डोंगर आणि हे माळरान हिरवगार दिसत असतं. आणि मित्रांनो, आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर खूपच फायदेशीर असं हे फळ आहे. अशी काळी
जांभळी फळं या झाडाला आपल्याला लागलेली दिसतात. लहानपणी इकडं डोंगर भागात आम्ही मामाच्या गावाला यायचो तर ती लय मोठी खायला मिळायची त्यावेळी. तसं पाहता आता ही जाळ्यांची संख्या कमी झालेली दिसते, कारण शेतात ट्रॅक्टर JCBनं आता कामं केली जातात आणि त्याच्यामुळं या डोंगर बांध वगैरे माळरान आता कमी झालं आणि त्यामुळंच ही झाडांची संख्या सुद्धा आपल्याला कमी झालेली दिसते. परंतु हा डोंगराळ परिसर असल्यामुळे ह्या डोंगराळ परिसरात ही झाडं भरपूर प्रमाणात आपल्याला दिसतात. तुम्हाला अगोदर सांगितलं आहे आमचे अण्णा 83 वर्षाचे अण्णा, हे पण मला हे झाडं शोधायला ते फळं शोधायला मदत करते. मित्रांनो, तुम्हाला बोलत असतानाच मी ही पिकलेली फळं काढतोय, काही जमवतोय आणि काही खातोय. त्याच्यामुळं मला ह्याची गोड आणि आंबट असलेली चव मला समजते. मी अगोदर तुम्हाला विचारलं तसं तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, तुमच्याकडं अशी करवंद मिळतात का, किंवा तुम्ही कधी बाजारात खाल्लीत का, या संदर्भात पण तुम्ही सांगू शकता. आणि मी तुम्हाला सांगत होतो की मी लहानपणी मामाच्या गावाला येताना इकडं ही अशी फळं भरपूर प्रमाणात मी खाल्लेली आहेत. तर पडकातली ही झुडपं तुम्हाला सांगतो कमी प्रमाणात आता होत असली तरी बाजारात सुद्धा आपल्याला ही विक्रीला आलेलं आपल्याला करवंद दिसत असतात. शहरी लोक ज्यावेळेस बाहेर फिरायला निघतात त्यावेळेस बाहेर फिरायला जाताना डोंगरी भागातून जात असताना त्या रस्त्याने जाताना रस्त्याच्या कडेला काही लोक हे विक्रीसाठी ठेवत असतात. त्यावेळेसच या शहरी लोकांना याची चव किंवा हा रानमेवा खाता येत असतो, त्याचा आनंद घेता येत असतो. चव घेता येते, पण ती आज आपण ताजी करवंदाची मी चव घेऊन पाहिली. त्याच्यामुळं मी जी बाजारात आलेली खात असतो त्याहीपेक्षा ही चव अतिशय गोड आणि थोडीशी आंबूस वाटली. ही बघा थोडीशी कच्ची दिसत आहेत आणि हे झाड छोटंच आहे, म्हणजे याची जास्त वाढ झालेली नाही किंवा याच्या फांद्या कमी असल्यामुळं हे झुडूप ह्याला थोडी थोडी फळं आपल्याला लागलेली दिसतात. आपण ज्यावेळेस बाजारातून ही करवंद नेत असतो त्यावेळेस त्याला कमीत कमी 2-4 दिवस झालेले असतात काढून, आणि त्याच्यामुळं त्याची चव आणि ताज्या फळांची चव यात मधला फरक मला आज समजला. खरं तर मी ही ताजी फळं खायला मला आज मिळाली म्हणजे माझं नशीबच म्हणावं लागेल. माझ्यासोबत आमचे 83 वर्षाचे अण्णा सुद्धा ही फळं काढू लागली आणि त्यातली काही फळं आम्ही इथल्याच एका मोठ्या पानामध्ये झाडाच्या एका मोठ्या पानामध्ये काढून ती घरी आणण्यासाठी घेतली. परंतु हे करत असताना याच्या शेजारीच आपण जर पाहिलं तर मला एक झाड दिसलं होतं. ते मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. आता व्हिडिओमध्ये मी ती दिसणार नाही, परंतु मी तुम्हाला दाखवतो. ते ही सेम अगदी करवंदासारखं त्याची फळं असतात, परंतु ती फळं मला काही ओळखू आली नाहीत कुठली आहेत ती, म्हणून आम्ही ती फळं काढलेली पुन्हा परत ती टाकून दिली. तुम्हाला ते फळ जर ओळखू आलं तर ते मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला हे फळ दाखवतो. हे तुम्ही फळ कुठं पाहिलंय का आणि ते तुम्ही ओळखलं असेल तर त्याचं नाव सांगा. ते खायला आपल्या आरोग्याला फायदेशीर आहे का तेही मला नक्की सांगा. आम्ही असंच शिंदगिरी, मुगगाव, अंतापूर, वाहली चिखली या भागामध्ये चाललो होतो. त्यावेळेस मला ही या ठिकाणी या घाटामध्ये ही करवंदाची जाळी दिसली, म्हणून आम्ही हे करवंदाची काही फळं खाण्याचा, चाखण्याचा, काढण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी तुम्हाला विचारलं की आपण हा व्हिडिओ कुठून पाहता. आम्ही तर ही अशी फळं मी अगोदर सांगितलं तसं आष्टी तालुक्यातल्या या परिसरासोबतच बीड, सांगवी, साकत असेल, सौताळा असेल किंवा पलीकडं रायमू असेल, तिथला गारमाथा किंवा पिठी नायगाव, रोहतवाडी अशा भागामध्ये आम्हाला फिरत असताना अशी फळं दिसत असतात. आणि हे जे तुम्हाला मी फळ लागतोय हे कसलं फळ आहे ते तुम्ही मला नक्की सांगा. ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, त्याचं नाव काय आहे, ते खाल्लं पाहिजे का नाही का, कारण हे आम्हाला त्या जाळीच्या शेजारीच हे फळ आम्हाला दिसलं होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला असेच जर नवीन नवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या मारुती काळदाते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. नमस्कार, धन्यवाद.